जे महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, महा-डी-बी-टी योजनेअंतर्गत जे विविध घटकांसाठी कृषी यांत्रिकीकरण घटकांसाठी तुम्ही योजनेसाठी अर्ज करता, त्यासोबतच सिंचन सुविधा, साधने असतात, त्यासाठी सुद्धा तुम्ही अर्ज करता आणि त्याचं अनुदान तुम्हाला महा-डी-बी-टी पोर्टलवरती तुम्ही लॉग इन करतेवेळी जे बँक अकाउंट दिलेलं असतं, त्याच आधार बेस अकाउंटवरती हे अनुदान दिलं जात होतं आणि तीच प्रक्रिया सध्या सुरू आहे. पण आता केंद्र शासनाच्या नवीन निर्देशानुसार 1 एप्रिल 2026 पासून जे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलं जाणार आहे ते डी-बी-टीद्वारे केलं जाणार आहे. म्हणजे आधारला जी बँक लिंक आहे त्या खात्यामध्ये हे अनुदान वर्ग केलं जाणार आहे आणि महा-डी-बी-टीवरील योजनांचा जे लाभ घेत आहेत शेतकरी त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे की आता हे परिपत्रक 31 मार्च 2026 म्हणजेच आजच्या तारखेला निघालेलं आहे, काढलेलं आहे. तर या परिपत्रकामध्ये तुम्ही बघू शकता 1 एप्रिल 2026 पासून जे निधी वितरणास मान्यता मिळालेली होती ते अनुदान आता जे संबंधित पात्र शेतकरी आहेत लॉटरीद्वारे त्यांची निवड झालेली आहे आणि ते अनुदानास पात्र आहेत. अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 एप्रिल 2026 पासून हे अनुदान डी-बी-टीद्वारे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यासंबंधित हे परिपत्रक आहेत, आपण बघून घेऊया हे परिपत्रक. तर इथं बघू शकता विषय असणार आहे कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत आधार बेस अप्रुव्हल पद्धतीने अनुदान अदा करण्याबाबत. म्हणजेच आधार बेस अप्रुव्हल म्हणजेच डी-बी-टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. जे आधारला बँक लिंक आहे त्याच खात्यामध्ये हे अनुदान जमा केलं जाणार आहे. त्यासंबंधितच हे परिपत्रक आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कृषी यांत्रिकीकरणाच्या सर्व योजना महा-डी-बी-टी पोर्टलवर राबविण्यात येत आहेत. सदर योजनांमध्ये यापूर्वी अकाउंट बेस व आधार बेस पेमेंट पद्धतीने लाभार्थ्यांना अनुदान अदा करण्यात येत होते. अकाउंट बेस म्हणजे जे की आपण पोर्टलवरती नोंदणी करताना जे बँक अकाउंट दिलं जात होतं त्याच अकाउंटवरती हे रक्कम दिली जात होती आणि दुसरं म्हणजे आधार बेस म्हणजे डी-बी-टीद्वारे. तर अशा प्रकारे केंद्र शासनाने अकाउंट बेस पद्धतीऐवजी आता फक्त आधार बेस पेमेंट पद्धतीने लाभार्थ्यांना अनुदान अदा करण्याबाबत हे पत्र काढलेलं आहे आणि सूचना दिलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने आता 1 एप्रिल 2026 पासून जे निधी वितरित केलं जाणार आहे डी-बी-टीद्वारेच होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती. आणि जे काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने निधी वितरणास मान्यता दिलेली होती कृषी यांत्रिकीकरण या योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा व्हावे म्हणून निधीची कमतरता होती, ते निधी पुरवठा करण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर ते 1 एप्रिल 2026 पासून हे निधी लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलं जाणार आहे. ते फक्त डी-बी-टीद्वारे होणार आहे. म्हणजे जर तुम्ही पोर्टलवरती जर दुसरी बँक दिलेली असेल ज्याला लिंक नसेल तुमचं आधार कार्ड आणि जर वेगळ्या बँकेला आधार कार्ड लिंक असेल तर ज्या आधार कार्डला बँक लिंक असणार आहे त्याच खात्यात हे रक्कम जमा केली जाणार आहे, एवढं लक्षात घ्या. तर आता एक महत्त्वाचं परिपत्रक होतं आणि नक्कीच या परिपत्रकाचा शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होणार आहे. आणि आपल्या बँकेला आधार कुठली लिंक आहे हे लवकरात लवकर बघून घ्या. आपल्या चॅनलला व्हिडिओ आहेतच पुढं, त्यावरती सुद्धा मी लवकरच व्हिडिओ टाकणार आहे की तुमच्या आधारला बँक कोणती लिंक आहे कसं चेक करायचं ते सुद्धा. तर अशा प्रकारे एक महत्त्वाचा अपडेट होता आणि 1 एप्रिल 2026 पासून कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना निधी अनुदान लवकरच त्यांच्या खात्यावरती 1 एप्रिल 2026 पासून जमा केलं जाणार आहे. धन्यवाद.